त्या बाईची डेड बॉडी जी आहे का, ते स्कॉर्पिओमध्ये घालून आमच्या दाराच्या समोर आणून उभा केली. त्या गाडीमध्ये डेड बॉडी. तुला नेमकं काय दिसलं? तर ते दाजी म्हणला, "मला काहीतरी पांढरं असं उडत आलं" म्हणलं अंगावर. कारण तिचे केस एक तर पांढरे, चेहरा असा भला मोठा आणि असं विखुरलेले केस. ती बाई म्हणजे असं वाटतंय की लय वजन दिलंय डोक्यावर, लय खांद्यावर वजन आहे. असं त्यानं पोराला धरलं आणि दाबायला चालू केलं. आणि ती पण असं ते गुडघ्यात असं पोटात पाय कसं म्हणतो तसं असं दुमटवून तो त्याला असं दाबायचा. बायका घाबरल्या. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर डॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे आपले सबस्क्रायबरच आलेले आहेत अनुभव सांगण्यासाठी आणि ते आलेले आहेत चाकणवरून. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारत त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव भरत मधुकर साळवे. मी धाराशिव जिल्ह्यामधील कळंब तालुका या गावचा आहे. आता राहायला कुठे तुम्ही चाकणला? मी आता सध्या चाकणला राहतो. ह्याच्यापूर्वी मी पिरंगुटला राहत होतो. मी आता माझ्या स्टोरीची सुरुवात मी गावापासून सांगतो तुम्हाला. किती स्टोर आहेत सर तुमच्या? माझ्याकडे अशा भरपूर स्टोऱ्या आहेत, पण सध्या मी 2 सांगू शकतो. बरं. तर माझं लग्न 2007 मध्ये झालेलं होतं. मी व्यावसायिक पेंटर होतो गावामध्ये. आणि गावामध्ये नंतर काही दिवसांनी डिजिटल आलं, त्याच्यामुळं पेंटिंगचा धंदा काही चालत नव्हता. मग म्हणलं कुठेतरी जावं कंपनीमध्ये, म्हणून मी आमच्या गावातलेच जे पुण्यामध्ये राहतात अशा लोकांचा मी कॉन्टॅक्ट केला, तुमच्या भाऊकीतल्या. तर ते म्हणले, "ये भाऊ, आमच्याकडे काम आहे." मग मी माझ्या फॅमिलीला घेऊन गेलो. फॅमिलीमध्ये माझा छोटा मुलगा होता, जवळजवळ 8-9 महिन्याचा असेल त्यावेळेस. त्यासहित आम्ही गेलो. मग त्यावेळेस पगार बी कमीच होता. मग दोघा-तिघाच्या फॅमिल्या आम्ही सिंगल रूम घेऊन ठेवली त्यांनी मला. तर त्या रूममध्ये राहत होतो. काही दिवस गेले असे, तिथलं वातावरण काही फॅमिलीला सूट व्हायना. लहान मुलगा सारखा आजारी, कारण तिथं पाऊस जर चालू झाला ना, तर जवळजवळ महिना पाऊस उघडत नाही. अशी कंडिशन त्या पिरंगुट, मुळशी तालुका त्या भागामध्ये सगळी भात शेती. त्यामुळे तिथलं वातावरण सूट झालं नाही. मग आम्ही म्हणलं माझ्या भावाला म्हणलं, तिथं एक भाऊ होता. भाऊ म्हणला, "आता तुझी फॅमिली आहे, पुन्हा रूम शिफ्ट करू." मग आम्ही रूम सर्चिंगमध्ये लागलो. तर तिथं एक पिरंगुटच्या बाजूला एक शिंदेवाडी म्हणून गाव आहे. आता सगळ्याला माहीत असेल ते. तर शिंदेवाडी गावामध्ये गावाच्या शेवटला एक नवीन बंगला बांधलेला होता. त्यामध्ये अशा 6 रूम ह्या बाजूला, 6 रूम ह्या बाजूला, असे 12 रूमची एक चाळ बांधलेली होती. आता ह्या 6 रूम ज्या आहेत त्या गावाच्या बाजूला, आणि पलीकडल्या 6 रूम ज्या आहेत त्या बाजूला एक नदी, त्याच्या बाजूला एक विहीर, त्यानंतर स्मशानभूमी. म्हणजे ह्या रूमपासून स्मशानभूमीचं अंतर साधारण 100 मीटरचं. त्याच्या अलीकडे 50 मीटरवर एक ओढा वाहतोय. आणि बारमाही पाऊस असल्यामुळं तिथं बेडकाचा आवाज, किर्र एकदम वाटणार. पुन्हा गावाची त्या भाताची शेती, रातकिड्याचा आवाज आणि सारखं पाणी खळखळ करायचं. तर आम्ही नाईलाजानं तिथं राहिलो त्या रूममध्ये. आता रूम चांगली भेटली आम्हाला. आम्ही 3-4 पोराच्या आमच्या गावाल्याच्या रूम लगातारच घेतलेल्या होत्या. मग झालं, आता रूम मोठी होती. गावाकडं आमचा मेहुणा आहे, तो गावाकडे वीटभट्टीचं काम करायचा. तो म्हणला, "दाजी, मला काम बघा." म्हणलं, "ठीक आहे." त्याचं वय काही जास्त नव्हतं, तो साधारण 17 वर्षाचा असेल. मग ये म्हणून सांगितलं त्याला. तो आला. त्याला आमच्यापाशी शेल्फरकीचं काम लावलं. साधारण त्यानं 4-5 महिने काढले असतील. तर मग तो माझ्यापाशी काय, मी दाजी असल्यामुळे माझ्यापाशी काही जास्त बोलायचा नाही. तो आपलं काम बदल माझ्या मुलाला घेऊन खेळवणं हेच काम करायचा. तर त्याच्या समवयस्कर एक कैलास म्हणून बाजूलाच राहायचा, तो बी आमच्याच गावचा. त्याचं चांगलं जमायचं, म्हणजे मैत्री टाईप. मग असाच गुरुवार होता, गुरुवारी सुट्टी. मग त्या दोघांनी प्लॅनिंग केलं की चला, आज जरा थोडा पाऊस उघडला, आपण जाऊ डोंगरावर फिरायला. मग मला सांगितलं, "दाजी, जरा फिरून येतो आम्ही." मी म्हणलं, "जा, आता पाऊस थोडा उघडला." गेले. आम्ही आराम केला, गुरुवार होता. ते आला तर तो डायरेक्ट झोपलाच घरामध्ये येऊन. आता आम्हाला वाटलं सुट्टी आहे म्हणून झोपला असेल. जसा तो झोपला ना, 1 तासाभरामध्ये त्याचे असे पाय, म्हणजे असं ताणायचा पाय ताणायचं, म्हणजे डोक्यावर कसं वजन येतात तसं. असं खांदे दुखायले, पाय दुखायले. मग ते असं आळगो-पिळगो देणार, आडवं-तिडवं, म्हणजे असं त्याचं कंटिन्यूच चालू. आम्हाला वाटलं आता गेला वरती डोंगरावर, पाय दुखत असतील. मग मी आपलं जाऊन मेडिकलमधून गोळी आणली, गोळी दिली. तासभर काय तो नीट राहिला असेल. परत जसे संध्याकाळ होईल ना, तसं जास्त त्याचं एकदम आळगो-पिळगो देणं. आणि माझा मुलगा बारका 8-9 महिन्याचा, तो जायचा सारखा त्याच्याकडेच.
रांगत रांगत आहे, त्याला पकडायचं. त्याला तो असा पकडायचा जोरात, जोरात पकडायचा आणि दाबायचा. आम्हाला असं वाटायचं की आता त्याला दाबतोय, जास्त दाबायला लागलाय. मग त्यामध्ये वेगळंच काहीतरी. मग आमच्या भावाला म्हणलं, "अरे हे बघ कसं काय व्हायलंय." भाऊ म्हणला, "हे वेगळं काहीतरी आहे, चला ह्याला दवाखान्यात नेऊ, गोळीनं कारण आणला." गेला गोटावडे फाटा म्हणून आहे तिथं, दुसऱ्या मजल्यावर दवाखाना होता. गेलो दवाखान्यात टाकलं, त्यानं सलाईन फिलाईन लावलं त्याला. दवाखान्यात नेल्यावर सारखाच म्हणायचा, सलाईन संपलं थोडं नीट वाटायचं त्याला. "दाजी कशामुळे मला दवाखान्यात आणले? काय झालंय मला?" त्याला आता काय सांगावं तुला काय झालंय म्हणून. परत त्याला घरी आणलं. तिथं दवाखान्यापर्यंत तो नॉर्मलच. दवाखाना झाला नॉर्मल 1000-2000 तिथं जायचे आणि तो नॉर्मलच. घरी आलं, उंबऱ्याच्या आत आलं, की परत त्याचं तेच चालू. आता पहिला दिवस होता त्या दिवशी. औषध गोळ्या म्हणलं आता होतंय संध्याकाळी, आता गोळ्या चालूच आहेत. डॉक्टरने 2-3 दिवसाच्या गोळ्या दिल्यात. आम्ही आपलं कामाला निघून गेलो. तिघं-चौघं आम्ही गेलो कामाला. आम्ही 8ला निघायचं, कारण आम्हाला चलत जायचं. आम्ही 9ला ड्युटीला पोहोचलो. तासाभरामध्ये ह्यानं घरामध्ये असं चालू केलं, की बायको आमची बाहेर भांडी घासते. त्यानं पोराला धरलं आणि दाबायला चालू केलं. आणि ते पण असं हे गुडघ्यात असं पोटात पाय कसं म्हणतो तसं असं दुमटवून तो त्याला असा दाबायचा. बायका घाबरल्या आणि त्यावेळेस तो वेगळ्या भाषेत बोलत होता. मराठी, हिंदी किंवा तेलुगू कुठलीही भाषा असेल ती मिक्सिंग भाषा, म्हणजे ती आपल्याला समजणार नाही अशा भाषेत तो बोलायला लागला. बाया घाबरल्या सगळ्यात. मग सगळ्यांना आपापले दरवाजे लावले. 3-4 बाया आमच्या गावच्या. मग ह्यांना कंपनी कुठं माहीत आहे. पोराला बायकोने घेतलं काकाला, निघाल्या हुडकीत. त्या कंपनीचं नाव फक्त माहिती. मग त्याने काय आधी शिक्षण वगैरे घेतलं होतं का या सगळ्याचे लँग्वेज त्याला यायच्या त्या भाषा सगळ्या? नाही, नाही त्याला तसलं कुठलं हो, त्याला मराठी नीट हिंदी नीट जमत नव्हते, मराठीच बोलणं. आता गावाकडून आल्यावर त्याला हिंदी तरी कुठली केली हो. बरोबर. हां. मग तो वेगळ्या भाषेत बोलायचा. म्हणून सगळे घाबरले. तो करायचा बी तसं ना. आता लहान लेकराला जर त्यानं जास्त दाबलं आणि त्याला काय झालं तर त्यामुळं बाया घाबरायच्या. बरं जास्त घाबरल्या का होती वेगळ्या भाषेत बोलायला तेव्हा. त्या घाबरून आल्या, कंपनी हुडकून काढली. मग आम्हाला सांगितलं. आम्ही आणि माझा भाऊ लगेच गाडी घेऊन आलो. त्याला गाडीवर टाकलं. परत दवाखान्यात नेलं. मग त्यावेळी डॉक्टरनं सांगितलं, की बाबा रात्रीच्या ह्यानं जर त्याला काही फरक पडलेला नसेल, तर मग त्याचं आपण सगळं टेस्ट करूया. मग रक्ताची टेस्ट वेगवेगळे बरेच टेस्ट ₹4,000-5,000 घालवले त्यानं. मग तिथं बी रेग्युलर सलाईन लावणं आहे ते झालं. ते रक्त काढून घेतलं, त्याचे रिपोर्ट आले. ते सगळे नॉर्मलच आले. दवाखान्यातून खाली आला की तो क्लिअरच झाला. घरी आला की अजून तसाच झाला. मग आता भरपूर टेन्शन ना त्याच्यामुळं आम्हाला. कारण तो घरातला एकुलता एक मुलगा आणि तो आमच्या जिम्मेदारीवर आला. त्याला जर काय झालं तर हे जास्त टेन्शन. एक तर पैशाचा प्रॉब्लेम आणि सारख्या दवाखान्यात पैसे चाललेले. मग आता आम्ही विचारात पडलो नेमकं करायचं काय. दवाखाना मी आम्ही बदलून बघितला, तर तिथं बी असंच. घरी आला की तो प्रॉब्लेम चालूच. वेगळ्या भाषेत बोलणं, वेगळंच काहीतरी करणं आणि सारखं झोपून. स्थिर झोपणार नाही कधी, सारखे वळवळ, हे दुखायला आणि ते दुखायला. उठवला ना तरी तो असा वाकून उठायचा, जसं 60-70 वर्षाचा म्हातारा कसं असं वाकून जाऊ. आणि त्याला काय झालं असं विचारलं, असं वाटतंय की लय वजन दिलं डॉक्टर, लय खांद्यावर वजन आहे असं त्याला वाटायचं. तो आम्हाला सांगायचा. माझा भाऊ म्हणला, भाऊजी म्हणलं वेगळंच काहीतरी मॅटर आहे. मग आता तिथं आपल्या ओळखीच नाहीत ना, आम्ही नवीनच राहायला गेलेला. आपला बाकीच्या गाववाल्याचे काही संबंध नाही. विचारायचं कोणाला. मग भाऊ जरा आमचा बोलका आहे, बालाजी म्हणून नाव आहे त्याचं. भाऊ म्हणलं काही बी कर ते आपल्याला बघावं लागतं, इलाजच नाही आम्हाला त्याशिवाय. मग ती आमच्या कंपनीमध्ये सिलेंडर घेऊन गाडी यायची, ती त्या गाववाल्याची होती. मग त्यानं त्याला ओळख पाडली. म्हणलं असं असं आहे, वेगळंच काहीतरी आहे वाटतं आम्हाला. तर ती म्हणला काय काळजी करू नको, आधी माझी आईच बघती म्हणला ते. मग त्याचा पत्ता पित्ता घेतला. मग लवकरच घरी आला, त्याला घेतलं त्या बाईच्या घरी नेलं. त्याचा मूर्ती घरामध्ये तिच्या मूर्ती होती आणि एक देवाऱ्या टाईप एक होतं. त्या बाईच्या अंगात आलं त्यावेळेस. आमच्यासाठी नवीनच सगळं. हे प्रकरण करतं हे आमच्या डोक्याच्या बाहेरचीच केस होती. पण त्या बाईनं सांगितलं की 100% ह्याला बाहेरचं आहे. पण ती माझ्या कॅपॅसिटीमध्ये नाही, ती माझ्याच्यानं होणारच नाही. पण मी तुम्हाला एवढं 100% सांगते की त्याला बाहेरचं काहीतरी आहे. मग त्या बाईनं तर हातवारी केलं. आम्ही म्हणलं मावशी किती पैसे घ्यायचे ते द्या, काही करायचे ते करतो आम्ही, तुम्हाला तेवढे पैसे देऊ, पण त्यातून त्याला काढा. पण तिने म्हणले नाही बाबा आमच्याच्यानं काही होत नाही. मी इतकं बेकार आहे की ते मी काढू शकत नाही. मग आता त्याला आणलं घरी. परत दवाखाना चालूच, म्हणजे पॅरलल त्याच्या दवाखाना चालूच होता आणि हे बाहेरचं बी चालूच होता. मग आम्ही जायचो कुठल्या दुकानदाराला विचारायचं, टपरीवाल्याला विचारायचं. बरेच लोक तिथं हिंदी भाषिक आहेत ना बाहेरचे, UP बिहारीवाले. ते प्रॉपरचा माणूस गाठायचा, दुकानवाला, हॉटेलवाला.
असं करीत करी 1-2 दिवस गेले. आम्ही आजोबाचे समजा ते गोटावडा फाटा असेल, पिरंगुट असेल, ओरवडे हे ते बरेचसे गावं इथं आम्ही शोध घेतला की बाबा असं कोणी आहे का जी असं काढू शकतंय आणि जी आम्हाला परफेक्ट सांगू शकेल की हे आहे म्हणून. मग आम्हाला लागला शोध. त्या टपरीवाल्या माणसाने सांगितलं. म्हणलं एक बाई आहे. ती म्हणला कातकरची बाई आहे आणि ती बघेल का नाही हे सांगू शकत नाही. पण ती बाई बघत होती. तेवढंच आम्हाला आशा. म्हणजे पहिली बागाची आता बाहेर सांगू नाही शकत. हां, त्यानं आम्हाला तसं सांगितलं. पण म्हणलं आता आपण काही करायचं तिला हुडकायचं. थोडं आशा लागली की हो सापडलंय कुठेतरी. मग दांड्या मारून घेतलं त्याला. इकडं-तिकडं गेला, हुडकिलं. त्या बाईची माहिती काढली. त्या गावात गेले लगेच सांगितलं आम्हाला. अशी-अशी बाई आहे. पण त्यांनी हे बी सांगितलं की ती बघत नाही म्हणून. पण आम्हाला तर कळलं की ती बघत आहे म्हणून. गेलो. आता भाऊ म्हणलं आपल्याकडे काहीच ऑप्शन नाही. त्या बाईला आपल्याला मान्य करावं लागणार आहे. तिला कसं तरी आपलं हे करावं लागणार आहे. असं करायचं. मग ती गेलो तर बाई एवढी डेंजर ना, एक तर ती एकाच म्हणजे पहिल्यांदाच आम्ही बघितलेली. पूर्ण कपडे नाहीत त्या लेडीच्या अंगावर. अरे बापरे! ते फक्त कमरेवरती गुंडाळतात बघा आणि असं एक पदर टाकतात. बरोबर. वयस्कर माणसं तर वरी काही लिहितच नाहीत. आता नवीन पिढी लिहित असेल ती माहीत नाही. पण ती बाई तशी होती आणि ती बाजावर झोपलेली होती. उलटी झोपलेली होती. कशावर? बाज असते बघा. हां. आपला खातेप्रमाणे. हां, खाट्याप्रमाणे असतं पण ते रस्सीनं बांधलेलं असतं. हो. त्याच्यावर झोपलेली होती. त्या खाट्याच्या 4 पायाला 4 शेरड्या म्हणजे बकऱ्या बांधलेल्या आणि एक छप्पर टाईपच होतं तिथं. असं डोंगराच्या माथ्यावर असल्यासारखं होतं. ती बाई तशा कंडिशनमध्ये तिचं सामान तिथंच अस्तव्यस्त पडलेलं आणि ती उलटी झोपलेली बाई. आम्ही तिला आवाज दिला, "मावशी, मावशी उठा." मावशी काय उठायला तयार नाही, हालायच तयार नाही. कारण आम्ही लवकरच गेलेलो होतो 7 वाजता आणि ते बाई तेव्हा उठलेलीच नव्हती. आता ती काय बाई हला ना. भाऊ म्हणलं, "काही कर पण तिला उठवायला लागतंय." त्यानं मग त्याच्या पायाला असं हलवलं. मावशी म्हणला, "उठा." ती बाई बी डेंजर. एकदम असं बघितलं तर भीती वाटायसारखं. कारण तिचे केस एक तर पांढरे, चेहरा असा भला मोठा आणि असं विखुरलेले केस. ती बाई म्हणली, "काय काम आहे?" ते म्हणलं, "असं-असं प्रॉब्लेम आहे. आमच्या मेहुण्याला असं-असं झालं. बघायचं तेवढं." त्यानं, "नाही, नाही, नाही. आम्ही बघत-बिगत काय नाही." म्हणले, "निघा तुम्ही. जावा." आता आम्हाला तर काही सुचत नाही. भाऊ म्हणलं, "काही बिगर एवढा एकच ऑप्शन आहे." त्या बाईला तो बोलतच राहिला. मी तिला रिक्वेस्टच करायचं, "मावशी," म्हणलं, "किती बी पैसे जाऊ द्या." मी पैसे किती बी जाऊ द्या म्हणायचो. बायकोच्या गळ्यातनं मोडीन, काही करेन, पण त्याला काढा ह्याच्यातून. बाई तरी बी नाहीच म्हणायची. ती जवळ येऊच देईना. नाहीच म्हणायची डायरेक्ट. मग ती तो बोलत-बोलत ती बाई अशी उठून बसली होती. तिच्या पायाच्या बाजाच्या खाली लोंबत होते. हा माझा भाऊ डायरेक्ट उठला, तिच्या पायालाच धरलं, डायरेक्ट खाली बसला. म्हणला, "माझ्या ठिकाणी जर तुमचा जर मुलगा असता आणि त्याच्यावर जर ही वेळ आली असती, तर तुम्ही काय केलं असतं? तुम्ही असं सोडलं असतं का? जोपर्यंत तुम्ही हो म्हणत नाही, तोपर्यंत मी तुमचे पायच सोडणार नाही." झालं, त्यानं हट्टच धरला. मग त्या बाईला शेवटी ते मान्यच करावं लागलं. ती म्हणली, "ठीक आहे बाबा." ना आम्ही तिला लय सांगितलं, लय लांबून आलो, असं आहे आमची कंडिशन, तसं आहे, आणि असा त्रास देतोय. पण तिनं मान्य केलं. "जावा," म्हणली, "तर मी त्याला घेऊन या, मी तोपर्यंत अंघोळ करते." घरी आला आनंदानं. त्याला गाडीवर टाकलं. जसं आम्ही त्याला गाडीवर टाकलं, आता दवाखान्यात जाताना तसा बसतोय का, तसा तो बसायला राजीच नाही त्याला. त्याला म्हणजे जाणवलं की बाबा आपल्याला कुठेतरी चालवलं. त्याला जबरदस्तीने जवळ-जवळ उचलूनच आम्ही त्या गाडीवर ठेवलं. गाडी दोघांच्या मध्ये घेतला. गेलो. म्हणजे साधारण 9-9:30च्या दरम्यान आम्ही तिथं पोहोचलो दिवसाच्या. सकाळी 7ला गेलो परत गेलो. तर त्या बाईनं त्या झोपडीमध्ये नाही नेता दुसरीकडे आम्हाला नेलं. तर ती घर असं बांधलेलं होतं. साधारण एक छोटंसं मंदिर होतं सिमेंटनं बांधलेलं आणि त्या मंदिराच्या मध्यभागी असा एक मिलिटरी मॅन होता. म्हणजे पुतळा होता मिलिटरी मॅनचा. आणखी बी असेल तिथली लोकं जर बघत असतील एपिसोड तर त्यांना 100% माहीत आहे. मिलिटरी बाबा असं त्याला तिथं म्हणलं जातं. अशी गण घेऊन तो तिथं त्याचा पुतळा आहे. आता हे आमच्यासाठी नवीनच. सगळे देव बघितले आपण. सगळ्या देवाच्या मूर्त्या माहीत आहे, फोटो माहीत आहे. पण मिलिटरी बाबा हे पहिल्यांदाच म्हणजे प्रत्येक माणसाला त्याचं आश्चर्य वाटेल असं. पहिला म्हणलं हा देव आहे का काय? मग तिनं नंतर एक रूममध्ये नेलं. रूम एकदम स्लॅबची बांधलेली आहे आणि त्या घरामध्ये एवढे फोटो आहेत की आपण ते बघितलेले बी नसते. सगळ्या देवताचे फोटो. आणि तिथं एक देवारा. ती बाईने घेतलं त्याला. देवाऱ्याच्या समोर बसली. एकदम डोळे मिटवले. ती बाई थरथरच करत होती. पण त्यावेळेस तिनं आम्हाला सांगितलं होतं की ह्याला सोडायचं नाही. ह्याला पकडून ठेवायचं. आणि त्या बाईनं फक्त त्याची कणगोळी पकडलेली होती. आणि मी त्याचा जाम हात, दंड असं धरलेलं, आम्ही पॅक धरलेलं होतं. कारण आम्हाला माहीत नव्हतं पुढं काय व्हायचं ते. तर ती बाई सगळ्या देवाची नावं घ्यायची आणि मध्ये जय मिलिटरी बाबा म्हणायची. काय म्हणायची? जय मिलिटरी बाबा. अच्छा. म्हणजे तो बाहेरचे पुतळा आहे तो.
आता तो पुतळा आपल्याला माहितीच नाही नेमका आहे कोण. ती करीत, 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 करीत तिनं कुठली, कुठली नावं घेतली तिलाच माहिती. पण ती थोडी नावं घेतली की जय मिलिटरी बाबा म्हणायची. आणि एक एक वेळ अशी आली, की 440चा करंट लागल्यावर माणूस कसा उडतोय, एकदम टन दिशेनं. तसा तो अक्षरशः एकदम आणि त्याचमुळे तिनं सांगितलं होतं, की "याला दारू ठेवा." एकदम जोरदार झटका दिला त्यानं. आम्ही तर त्याला पकडलेलं होतं. त्या बाईनं पण पकडलेलं होतं. त्या बाईच्या थ्रो कनेक्शन त्याच्यामध्ये आलं आणि त्याचा झटका मला सुद्धा बसला. आणि तो झटकापासून तो खाली पडला अक्षरशः. तो बेशुद्ध झाला. मग आम्ही पाणी-बिणी घेतलं, पाणी टाकलं. तो झाला, शुद्ध झाला. उठला. मग त्या बाईला म्हणलं, "आता काय? काय झालं?" म्हणे. त्याला "आहे" म्हणली, "लागलेला आहे." म्हणलं, "करायचं काय?" तिला त्यावेळेस मी जवळ-जवळ ₹2100 दिलेले होते त्या बदल्यामध्ये. 2100 मध्ये लय मोठी रक्कम होती त्यावेळेस. 2010चा आहे हा. तर तिनं आम्हाला 4 पुड्या दिलेल्या होत्या. त्यामध्ये ती पावडर काहीतरी होती. अगरबत्तीची पावडर, लिंब दिलेली होती. अंगारा. अंगारा. असं काही 4 पुड्या दिलेल्या होत्या. रोज ती त्याला खायला पाण्यामध्ये द्यायच्या असं सांगितलं. आणि 4 दिवसानंतर शनी अमावस्या येणार होती. शनिवारी होती, शनी अमावस्या होती. आता योगायोग असा होता की शनिवारीच तो उतारा टाकायचा होता. मग उताऱ्यात काय टाकायचं? तर त्या बाईनं सांगितलं की 7 जणाचा रोट. ते आपल्यासाठी नाही मिळालं. आपल्याला काय माहीत 7 जणाचा रोट. मग त्या बाईकडून डिटेल घेतलं. म्हणलं ठीक आहे. म्हणले भात, दारूची बॉटल, सिगारेट हे सगळं त्याला द्यायचं आणि उतरून टाकायचं. ठीक आहे. काय प्रोसेस आहे ती आम्ही तिच्याकडून समजून घेतली. आला. त्या दिवशी नॉर्मल त्याला फरक पडला पण. घरी आला तो थोड्याफार प्रमाणात बराच होता तो. झोपला बी संध्याकाळी थोडंफार जेवला बी. 4 दिवस आम्ही त्याला ते पुड्या देऊन, अंगारा देऊन, लिंबू कापून हे ते त्याला नॉर्मल वाटत होता. आता शनिवारी मला टेन्शन ह्या गोष्टीचं, की शनिवारी उतारा टाकायचा आणि आपण टाकायचा आहे. आणि ते बी मसानवाट्यात नेऊन टाकायचं आहे. आणि एवढ्या शुक्रवारी काय झालं भरपूरच पाऊस तिथं. एक गावातली कुठलीतरी त्या शिंदेवाडीमधली एक महिला मयत झालेली होती म्हणजे म्हातारी. आणि त्यांना अंत्यसंस्कार करताच आले नाहीत कारण पाऊस भरपूर होता आणि नाला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा स्मशानभूमी होती. ह्याच्यामध्ये त्यांनी अंत्यसंस्कार कॅन्सल केला होता. त्या बाईची डेड बॉडी जी आहे का, ते स्कॉर्पिओमध्ये घालून आमच्या दाराच्या समोर आणून उभा केली. त्या गाडीमध्ये डेड बॉडी. आम्हाला काय माहिती त्यामध्ये डेड बॉडी आहे म्हणून. ते रातभर गाडी आमच्या रूमच्या समोर लागलेली. उजाडला शनिवार. आता त्या दिवशी तर मला कामाला जायचं नव्हतं कारण ह्या गोष्टी मला जमा करायच्या होत्या. त्यानं जे सांगितले त्याला मला जमा करायचं होतं. बायकोला सांगितलं चला आता तयारीला लागू. तर आम्हाला कळालं की त्या गाडीतून जी डेड बॉडी काढली ती 12 वाजता जाळायला नेलेली. म्हणजे योगायोग त्याच दिवशी ती जळते ज्या दिवशी मला निवस टाकायचा आहे. आता 12ला जाळली म्हणजे काय संध्याकाळपर्यंत क्लिअर होईल असं नाही ना. 7-7:30 पर्यंत ती आग त्याची चालूच. त्याचा इस्तव ते एकदम लाल जरद ते आमच्या भांड्यावर सुद्धा चमकायचं इतकं. आता बघा ती कंडिशन, एक तर पाऊस, रातकिडे ओरडणार, तिथं बेडकाचा आवाज, ते मोठे सोने बेडकं म्हणतात का, त्या विहिरीमध्ये कंटिन्यू त्यांचा आवाज, पाण्याचा खळखळाट आवाज आणि एकदम वातावरण तिथं चिंचेची झाडं, बाबळीची झाडं एकदम भयानक असं वातावरण त्या. आणि रस्ता नाही पुन्हा जायला, पाऊलवाट, एकदम घसरणारी पाऊलवाट. आता तिथं मला नेऊन टाकायचे. तो झोपला होता संध्याकाळी 5:30 वाजले. आमची तयारी चालू. मग तिथली आम्ही चक्की हुडकली. तिथून आम्हाला पीठ आणायचे. मग तिथे गेलो. त्या बाईकडून पीठ आणलं आम्ही. ते 7 जणाचा रोट म्हणजे वेगवेगळे धान्य त्यामध्ये जे पडलेलं असतं ना, ते सगळे मिक्स करून 7 जणाचा रोट तयार होतो. ते आणलं घरी. मी थांबलो आपलं बाहेर. आता म्हणलं संध्याकाळ व्हायला लागली. तोपर्यंत ती निवद बनवल. आम्ही रोटीची पानं आणली हुडकून. ते जे लागतं ते आणलं, तांदूळ-फिंदूळ सगळं आणलं. बायकोनं तयारीला चालू केलं. त्यावेळेस काही गॅस-पीस नव्हता साधारणच. मग आम्ही बायकोनं स्टोव्ह पेटवला. इथं आम्ही बायको बसली समजा, एकच रूम, सिंगल रूम. बायको तिथं बसली, इथं हा झोपलेला आहे. तो ताटकून उठला. ताडकून एकदम. मी असं दरवाजाच्या बाहेर उभा राहिलेलो वरांड्यावर. तो उठला, लगेच बायकोकडे बघून. त्याचे डोळे एकदम लाल जरद, चेहरा लाल जरद. तो मुळात गोराच होता. पण ज्यावेळेस असं व्हायचं त्यावेळेस एकदम लाल चेहरा व्हायचा त्याचा. अग्रेसिव्ह. अग्रेसिव्ह म्हणजे असं वाटतं की गळा फिळा दाबील काय की. अशा पद्धतीने बायकोला हे टाक, टाक अजून, टाक अजून. म्हणजे पीठ टाक. भाकर बनवताना किती पाहिजे तो त्याच्याच मनावर. म्हणजे त्यावेळेस तो नव्हता बोलत. त्याच्या आतलं बोलत. त्याला जे पाहिजे तो ते मागत होता. बायको घाबरली ना. मला आवाज दिला अर्ध्यातच, तुम्ही मध्ये या. मी गेलो मध्ये. ते माझ्या उपस्थितीमध्ये तेवढं भाकर बनली. मी आलो की तो झोपला.
आता झोपला म्हणल्यावर मी थोडा बाहेरच. मग ज्यावेळेस तांदूळ भात टाकायचा होता, त्यावेळेस बी तसंच लगेच उठायचा तो जादूसारखं. उठायचं की हे टाक, टाक अजून, अजून टाक असं. त्यात मीठ टाक. म्हणजे असं अग्रेसिव्हली बोलायचं ना डोळे मोठे करून. मग झालं, बनलं. बायको लगेच ते टाकून बाहेर आली. सगळे घाबरायचे ना, त्या गल्लीतले सगळेच घाबरायचे त्याला. मग आता बाई आला म्हणलं, सगळेजण आत जावा, कुलूप लावा. काय काय लावायचं ते लावा. बाहेर येऊ नका. 1 तास तरी तुम्ही बाहेर येऊ नका. बायको मुलाला घेऊन गेली तिकडं. मग मी तो घेतला त्या रोटीच्या पानावरती ठेवलं. दारूची क्वार्टर घेतली. परत सिगारेटचं पाकीट खिशात घेतलं. ते सगळं मांडलं त्याच्यावर आणि तेवढ्यामध्ये भावानं माझ्या असं केलेलं होतं, की तू जर घाबरलाच, तर तुझ्याकडे एखादा चाकू असावा. मग त्यानं चाकू मला दिलेला होता. इमर्जन्सी. हां, एमर्जन्सी. पण तो माझ्या हातातून खिशातून मला काढता येत नव्हता ना. कारण 2 हात माझे गुंतणारच होते. बरोबर. ती एवढं मोठं धरायचं म्हणलं. त्यानं अक्षरशः माझ्या हाताला चाकू बांधलेला होता. इथं असा घट्ट रस्सीनं चाकू बांधलेला होता. म्हणजे जरी सुटला, हात जरी तुझा घाबरला, सुटला तरी ती दावामुळे ते सुटणार नाही. अशा पद्धतीने त्यानं केलेलं. मग त्याच्यावरून मी उतरला तो निवद. जसा मी त्याला निवद उतरला ना, तो उभा उभा केलेला होता मी त्यावेळेस त्याला. उभा राहिला, उतरला 2-3 वेळेस. तो दाट दिशेने एकदम खालीच पडला जमिनीवर. आता मला त्याला उठवायला वेळ नाही. कारण मला सांगितलं होतं ते उतरलं की लगेच नेऊन टाकायचे. मी लगेच बाहेर आलो, दरवाजाला कडी लावली, गेलो बाहेर. तोपर्यंत भावानं पाणी-फिणी ठेवलं होतं हात-पाय धुवायला. गेला होता. तिथं परिस्थिती तुम्हाला सांगतो ती समोर जळतंय. ते दिसतंय आपल्या नजरेसमोर. रस्ता एकतर दिसत नाही. रस्ता एकदम घसरंडीचा चिखल झालेला. रातकिड्याचा आवाज येतो. इकडं पाण्याचा खळखळ आवाज येतो. कारण तिथं भातशेती आणि पाणी ओव्हरफुल झाल्यामुळे ती काढलेलं पाणी बाहेर. त्याचा बदबद बदबद आवाज, इकडे बेडकाचा आवाज. एकदम डेंजर सिच्युएशन. पण जाणं तर भागच होतं. कारण ते जर नाही केलं तर तो वाचू शकत नाही. इतक्या वाईट कंडिशनमध्ये होतो आणि मला करण्याशिवाय पर्याय नव्हता. मी शेवटी म्हणलं की आपल्याला काही झालं तरी चालेल. पण त्याला आपल्याकडे आला म्हणल्यावर आपलं कर्तव्य त्याला वाचवणं. कारण तो हा एकुलता एक. एवढ्या ह्याच्यामध्ये धाडस करून गेलोच मी. पण तिथं जायचं ना असं ठेवायचं आणि पळायचं अशातला भाग नाही तो. त्या बाईनं सांगितलं होतं, तो निवद 4 दिशेला 4 वेळेस उतरायचा आहे. आणि नंतर दारूची बॉटल फोडून तिथे ठेवायची आणि सिगारेट पेटवायची. एवढं वेळ सांगितलेलं होतं त्या बाईनं. गेलो तिथपर्यंत. आता ती माझ्या त्यावेळेस केससुद्धा अशी उभं राहिली होती. इतकी भीती होती. काय माझा चप्पल तुम्हाला सांगतो त्या चिखलामध्ये रुतला होता. त्याला मी हुडकेला सुद्धा नाही. कारण तेवढा वेळ बी नाही. आणि एक तर मुळात घाबरलेलो. सुचत नाही अशा वेळेस. जवळचा माणूस आपल्या जिम्मेदारीवर आलेला. गेलो. करायचं ते केलं मी. ओवाळा ह्या दिशेला ओवाळा, त्या दिशेला ओवाळा. ज्यावेळेस इकडं मसनवाटा आहे ना, जिकडं जळतंय त्याच्याजवळच तिकडं दाखवायचं म्हणल्यावर किती अवघड आहे. मग तिथं ज्यावेळेस दाखवला तेव्हा मला बी असं वाटलं की आपल्याला काहीतरी झालंय. 100% असं डोळ्याखाली अंधारीने एकदम काहीतरी कुणीतरी मारलंय काय की असं जाणवलं. एकदम वीज कशी चमकते तसं एकदम अंगात असं शहारा आला. पण तरी पण मी ते केलं. ते टाकलं. बॉटल इडी-वाकडी फुलली. तिथे टाकली. सिगारेट पेटलं बी नाही ते. 2-3 वेळेस केलं पण पेटलं तर ठेवलं ना आलो निघून. परत रिटर्न बघायचं नाही. मग आलो, घरी आलो. पाणी ठेवलेलंच होतं. हातपाय धुतले. त्यावेळेस मला थोडं बरं वाटायलं. इतकं टेन्शनमध्ये होतं ना, मग घरामध्ये आलो. त्याला उठवलं तर तो उठला नाही. तो बेशुद्धच पडलेला. बेशुद्धच पडलेला. मग बायकोला आजूबाजूच्या लोकांना जाणवलं की मी आलोय म्हणून घरी. मग दरवाजा हे उघडला. बाया आल्या. त्याला आम्ही उठवतो तो उठच नाही. आणि ज्यावेळेस तो उठला, त्यावेळेस म्हणला, "दाजी लय भूक लागली." 2-4 दिवस झाले जेवलोच नाही. रेग्युलर त्याला आम्ही बळच जेवायला घालायचोच की. पण तो दाजींनी 2-4 दिवस जेवलोच नाही. आणि खरं सांगतो असा जेवला ना तो, की 4 दिवसाची एकच वेळ जेवला असेल. आणि ही घडल्यानंतर पुन्हा तो नॉर्मल कमी झालं त्याचं. आणि मग म्हणलं आता हे नॉर्मल झालं आहे लवकरात लवकर गावाकडे पाठवा. त्याला आम्ही गावाकडे पाठवून दिलं. पण गावाकडे बी ते काय की त्या दिवशी संपलं असं नाही. ते संपलंच नाही. 1-2 महिने त्याला तो त्रास व्हायचा. पण असा कमी होत तो झाला. आता तो गावाकडेच आहे. आता व्यवस्थित आहे. ही होता माझा एक अनुभव. कळलं का कोण होतं? काय होतं ते एक्झॅक्टली गोष्ट? कळलं ना. काय होतं ते? आता ही जी घटना झाली का, त्यावेळेस म्हणलं बाया तू नेमकं गेलता रे कुठं? त्याच्याबरोबर गेलता. तू म्हणला डोंगरावर जायचं मला. डोंगरावर गेलता. तुला नेमकं काय दिसलं? तर ते दाजी म्हणला मला काहीतरी पांढरं असं उडत आलं म्हणलं अंगावर. असं काहीतरी झालं. त्याच्या व्यतिरिक्त काहीच झालं नाही. किती वाजता तरी? हे दिवसा 12-1 वाजता गुरुवारी सुट्टी होती त्यामुळेच. पण ते आम्हाला लय दिवस कळलंच नाही ना हो.
हे असं बी काय असू शकतं, ह्या गोष्टीवर विश्वासच नाही बसला. पण ती नंतर ही अशी अक्कल घडली ना आयुष्यात, ही कधीच विसरू शकत नाही. इतका बेकार अनुभव. नाही, पण एक्झॅक्टली कळलं का ती जी व्यक्ती होती ती एक्झॅक्टली कोण होती? काय होती ते? कळली ना, आम्ही ज्या बाईकडे गेलतो का, एक्झॅक्ट त्याच बाईनं त्याला सांभाळलेलं होतं आणि तो मिलिटरी मॅन होता. बापरे! तोच मिलिटरी बाबा म्हणायचे आणि आम्हाला त्यानं सांगितलं होतं अंगारात येताना मी जय मिलिटरी बाबाच म्हणायचं. हां. त्याला काही बी देताना जय मिलिटरी बाबाच म्हणायचं. तर तो जो मिलिटरी मॅन होता त्यावेळी ते खडी क्रेशर त्याचं स्वतःचं होतं आणि त्यामध्ये त्याचं निधन झालेलं होतं, त्यामध्ये अडकून. तर तो त्या एरियामध्ये जे आहे का, कोणाला बी लागला, कोणी बी लागू द्यावं कोणाला, पण तो बॉस तिथलाच आहे. तो बॉसच आहे. आणि त्या बाईकडे ज्यावेळेस जाईल का, त्यावेळेस ती काम ती मिलिटरी मॅनच करतो. मिलिटरी मॅनच काढतो. तो असो अगर दुसरा असो, तोच काढतो ते माणूस. असं आहे. त्याच्यानंतर परत गावात कोणाला त्या ठिकाणी अनुभव आला का तसा? नाही, नाही. आता तिथलं तर नाही. तो नॉर्मल झाला गावाकडे गेल्यावर. त्यानंतर तिथं आम्ही तिथून ती एरिया सोडलाच आणि डायरेक्ट मी चाकणला आलो मग. बरं. ते आम्हाला सोडावं लागलं एरिया. कारण आणि त्याची आम्हाला लई भीती होती. भीती घेतली होती आम्ही. म्हणून तो एरिया आम्ही सोडला. दुसरा काय अनुभव होता? दुसरा म्हणजे आता हा आहे 10वीला असताना 1998चा. आता 10वीला होतो. आम्हाला एक गायीचं वासरू दिलेलं होतं. एक मराय झालेलं गावातल्या माणसानं म्हणला, "तुमच्याकडे वासरू गाय नाही म्हणलं, तुम्ही ते सांभाळा." तर ती एवढं बेकार वासरू होतं ना, आम्ही आणलं त्याला, स्वच्छ केलं. एकदम असं वाटायचं की ते 2-3 दिवसातच मरतंय आणि त्यामुळेच आपल्याला एवढं कमजोर होतं? लय कमजोर होतं. मग ते आमच्या वडिलांनं त्याला इतकं भारी सांभाळलं ना, आमच्या पूर्ण परिवारानं. इतकं सुंदर दिसायचं, इतकं गुटगुटीत झालं, की 7-8 महिन्यांनी ती गाय झाली एकदम. वासराची गाय गाय झाली. तर रविवार असल्यामुळं मला ती न्यायची वेळ यायची रविवारी, सुट्टी असायची. मग मी आपलं त्याला नेलं, शेतामध्ये नेलं. दिवसभर चाललं. संध्याकाळी 7-7:30 वाजता नदीनं यायचं असतंय. म्हणजे आमचा मार्ग हा नदीतून यायचा. घरी यायला निघालो, तर तिथं आमच्या एरियामध्ये एक हॉन्टेड प्लेस म्हणजे असं एक जागा आहे की 3-4 तिथं आंब्याची झाडं आहेत मोठी-मोठी. म्हणजे ते आत्ताची नाही, लय जुनी आहेत. तर त्या ठिकाणी लोकं संध्याकाळी जायला घाबरतात, आत्ता बी घाबरतात. 7:30 वाजता आपल्या मनात नाही, ध्यानात नाही. त्यावेळेस त्या वयात कुठलं हे कळायला आपल्याला काय असं काय असतं म्हणून. आणलो गाईला, असं धरलेलं होतं मी, पुढं कासारा धरून आपलं चलत होतो. ती गाय पाठीमागं, त्याला येसन-फेसन लावलेली होती. चाललो. गाय अचानकच थांबली, ब्रेक दाबल्यासारखं. मी म्हणलं काय झालं? आपल्याला काय कळायचं मार्ग नाही. मी ओढतोय, ओढतोय, ओढतोय. इतकं तिनं तिकडे ताकद लावायची, मी इकडे ताकद लावायची. जागेवरून हलतच नव्हतं? जागेवर हलतच नव्हती. आणि ती जर हलली तर ती मागं ओढायची, मागं पळायला बघायची. ती नायलॉनची रशी होती. अक्षरशः माझ्या दोन्ही हातात असे वन पडले होते, रक्त निघत होतं. काचं म्हणजे? हां, इतकं काचलं होतं. आणि मी काय सोडायचो ना. शेवटी मी तिला असं धरून ते जाऊन नाकाला चावलो. जिथं येसन घातलेले होते ना, तिथं चावलं. तरी तिचं रक्त निघलं, पण ती हलली नाही. ओढायची तर ते मागच ओढायची. शेवटी मी तर कमरेला कासरा बांधला. त्याला बी ती आवडली नाही. मी पुढं ओढायचो आणि ती मागं. शेवटी मी हारलो, मी पडलो खाली. त्यानं मला बऱ्याच लांब असं ओढीत नेलं. पोटाला चांगलंच माझ्या गाठलं. फरफटत नेलं? हां, फरफटत नेलं. मी मग शेवटी कासरा सोडून दिला. सोडून दिला आणि गाय गेली पळत. ती गेली बरोबर गावातच गेली. मी थोडा वेळ थांबलो तिथं. मला काही सुचेना. मी थरथर करायलो गायीने एवढं केल्यावर. तर त्यावेळेस मला लहान लेकराचा रडण्याचा आवाज येत होता. अच्छा. एकदम जोरात. मग मला असं वाटतं की ती माझ्या अगोदर गायीला ऐकू आलं असेल किंवा गायीनं बघितलं असेल. बरोबर. कारण आपल्यापेक्षा कुत्र्याला, कुठल्या जनावराला हे अगोदर संकेत मिळतात. तिनं तिला बघितलं असणार. आणि तिथं अशी आख्यायिका आहे की लोकं सांगतात, "हो, त्या झाडावर काहीतरी आहे. एक बाई आहे, तिचं लेकरू आहे. ते असं तिला घेऊन पाजत बसते आंब्याच्या फाट्यावर." असं लोकं म्हणतात. पण मी काय तिला बघितलं नाही, पण आवाज 100% ऐकला. कारण तिथं काय वस्ती नाही. आपल्याला जर समजा डाऊट असेल, "होय, इथं आजूबाजूला कोणाचं घर आहे, तिथलं लेकरू कोणी रडत असेल." असं तिथं काहीही नाही. बऱ्याच दूर गाव आहे आणि असं मध्यभागीच घातलेलं होतं. हा एक अनुभव होता. काय त्रास वगैरे झाला का नंतर तुम्हाला? नाही, नाही, मला काही त्रास झाला नाही. त्याचे ही कातलं- कातलं एवढं त्रास आणि तीच लय त्रास. काचलं वगैरे तेवढं? आता लोकाला वाटत असेल देव आहे, आपण देवाची पूजा करतोय. भारत देशामध्ये जवळजवळ 100% लोकांपैकी 80-90% लोक तर आस्तिक आहेत. 1% आपण सोडून द्या नास्तिक आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये फोटो आहेत. बरोबर. प्रत्येक जाती धर्माचा माणूस कुठल्या ना कुठल्या देवाची पूजा करतोय. मानतोच. त्यानं कधीच बघितलेलं नाही, त्याला देवाला कधीच बघितलेलं नाही. पण तो अस्तित्व मान्य करतोय. पण देव दिसत नाही. पण ही स्पिरिट कोणाला तरी दिसते. हे होतंय समोर. देव जरी दिसत नसला तरी हे दिसतंय आणि घडवून आणतंय. नाहीतर त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देतंय. मी इथं आहे. बरोबर. आपल्याला जाणवतंय.
देव जाणवत नाही पण ते 100% जाणवतं आणि ते करतं बी तसं. उलटा पालट करतो ना ते. उलटं पालटं कर. हे देव जसा सत्य आहे, ही गोष्ट बी तशीच सत्य आहे. करणी-बाणामती ही बी तेवढीच शक्य आहे आणि तेवढीच क्लिअर आहे आणि ती बी करू शकते. त्याला बी माणसं उद्ध्वस्त होऊ शकतात. असा बी माझा अनुभव आहे. हे माझे 2 अनुभव होते. बरं. तर मित्रांनो, हे होते भरत सरांचे अनुभव आणि अनुभव खूपच भयंकर होते. आणि या व्हिडिओतून तुम्हाला काय काय शिकायला भेटलं की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि सरांसारखं जर तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर Google फॉर्मची लिंक दिलेली आहे किंवा Instagramला पण तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. तर चला आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.